उन्हाळी शाळा सुरू झाल्यामुळे सकाळी सकाळी लवकर चपाती भाजी करणं शक्य होत नाही, खूप वेळ लागतो. त्यामुळे मग पटकन नाश्त्याचे काहीतरी प्रकार वेगवेगळे करते. तर आज म्हटलं की पोहे करूया, कारण श्रीला पोहे खूप आवडतात आणि तो सुद्धा म्हणाला की मला पोहेच करून दे डब्याला. मग सकाळी उठल्या उठल्या आधी पोहे केले. त्यानंतर दुपारी डाळ ही किडली होती थोडीशी चण्याची, त्यामुळे मग ती उन्हामध्ये ठेवायला दिली प्रेमकडे. वरती पत्र्यावर खूप ऊन आहे, त्यामुळे म्हटलं पत्र्यावर ठेवून दे. त्यानंतर नाश्त्याला पोहे केले, त्यामुळे म्हटलं की चपाती भाजी नंतर थोड्या वेळ आरामात करूया. त्यामुळे बाकीची कामं आवरून घेतली आणि आता जेवण करायचं होतं. तर म्हटलं शेवग्याच्या शेंगा मी बघते रोज की मोठ्या होतात, कधी मोठ्या होतील त्याची आमटी करण्यासाठी, कारण खूप भारी वाटते. कारण गेल्या वर्षी हे रूम मम्मीने लावलं होतं आणि तर आता ह्या शेंगा अशा आल्या आहेत नवीन झाडाच्या पहिल्या शेंगा. त्यामुळे आता ह्या 2 शेंगा मी काढलेल्या आहेत. 2 शेंगा अजून आहेत, त्या बारीक आहेत. तर शेंगा मी आधी अशा वेगळ्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते शिजायला ठेवते, कारण डाळीसोबत लावल्या की त्या जास्त फुटतात. त्यामुळे वेगळ्या शिजवून घेते आणि छान अशी शेवग्या शेंगाची आमटी केली. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि दुपारी हे शिवाजी महाराजांचं चित्र मी पूर्ण करायला बसले, जे की शिवजयंतीला मी काढायला घेतलं होतं, जे अजून पूर्ण झालं नव्हतं. आणि श्रीचं इथं हे काहीतरी बनवायचं चालू आहे. तो रोज काही ना नवीन बनवत असतो आणि त्याला खूप आवडतं अशी गोष्टी बनवण्यासाठी. आणि अशा ह्या पेपरच्या बंदूक तो बनवतो, ज्या खूप अवघड आहेत आणि इतक्या लहान असून सुद्धा इतक्या अवघड गोष्टी तो त्याचं खूप कौतुक वाटतं. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.